short story about the trees and the lions. Far away from a kingdom, there was a huge jungle. In that jungle, there were many trees, and among them, two were very good friends. The same jungle was the home of the lions. The lion used to kill animals and eat them, but the leftover species sting and the foul smell polluted the air. One day, the friends were talking. The first tree said, "These lions are polluting the air. We should save our jungle. The lions must be driven out from this jungle." The second tree agreed this, and the wise tree who was listening to them said, "They must be polluting our jungle, but they protect us from the woodcutters. No woodcutter will dare to come in the jungle which has lions." But the two trees did not listen them. They decided to frighten the animals away. The two trees started shaking violently. "Will frighten the lions away so that they will leave the jungle and never come back," said the two friends and laughed aloud. "Do not do that," shouted the wise tree, but the friends did not listen to them. They began moving and making loud noises. The animals were scared and left the jungle. The trees said, "Now we can live in some fresh air." But their joy was short-lived. One day, the woodcutter came and started falling the trees. The woodcutter said, "Now there is no land, so we can cut the trees easily." Then the woodcutters also cut the two trees and the wise tree. Moral: the trees and the lion are must, so we should protect our forest and wildlife. Thank you. My name is Mohammad Umair. I study in third class in Vivek Modern School in Delhi. मेरी कहानी का टाइटल है विदेशी बंदर। ये कहानी दो दोस्तों की है। एक दोस्त का नाम जय था और दूसरे दोस्त का नाम विजय था। जय वन विभाग में सुरक्षा कर्मी की नौकरी करता था, जबकि विजय बहुत बड़े सर्कस का मालिक था। विजय अलग अलग जानवर धोखे से पकड़ के लाता और उनसे अपने सर्कस में खेल दिखवाता। लेकिन इस बार विजय की नजर एक विदेशी पर थी, जो कि जय के वक्त में कुछ ही दिनों पहले लाया गया था। जय को जानवरों से बहुत प्रेम था और उन्हें ऐसे पिंजरे में डालना बिल्कुल पसंद नहीं था। एक दिन विजय जय से मिलने के बहाने उसके वन विभाग में गया और वहाँ पर विदेशी बंदर को पकड़ने का जाल बिछा था। लेकिन गलती से वो अपने जाल में खुद ही फंस गया। जंगल के सारे जानवरों से मारने भी आ गए। लेकिन जब भी वहाँ पर जय आ गया, जय के इशारे पर सारे जानवर उसके पास आ गए, क्योंकि वो उससे बहुत प्यार करते थे। ये देख विजय हैरान किया। शिक्षा हमें इस कहानी से ये शिक्षा ये है कि जानवरों को भी प्रेम से अपना मित्र बनाया जा सकता है, ना कि उन्हें पिंजरे में डालना चाहिए। थैंक यू। नमस्कार, मी मृण्मयी प्रवीण गोळवलकर, अल्फोन्सा सिनियर सेकंडरी स्कूल वर्धा इथे 3ऱ्या वर्गात शिकत आहे। सर्वप्रथम आपणा सर्वांना वन्यजीव सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, पक्ष्यांना सुद्धा आपल्या स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे, हे मी तुम्हाला एका गोष्टीद्वारे सांगणार आहे। एक राम नावाचा मुलगा असतो। त्याला पक्षी घरात पाळण्याचे फार वेड असते। या वेडापायी त्याने एक पोपटही पाळला असतो। तो त्या पोपटाशी रोज बोलायचा, त्याला पेरू मिरची खाऊ घालायचा, परंतु तरी पोपट उदास असायचा। त्यामागचे कारण मात्र रामला समजायचेच नाही। एकदा काय होतं,
त्याच्या आईबाबांना अचानक एका अतिमहत्त्वाच्या कामामुळे रामला घरी एकटे सोडून बाहेर गावी जावं लागतं. रामला खूप छान वाटतं. तो थोड्या वेळ त्याची मौज मजा करतो, पण नंतर त्याला फारच कंटाळा येतो. आणि तसे आईबाबांना यायला जरा उशीरच होतो. संध्याकाळ होते. त्याचे मित्र त्याला खेळायला बोलवतात, पण काय करणार, आईबाबा बाहेरून कुलूप लावून गेलेले असतात. मग तर त्याला त्या बंद घरात कासावीसच व्हायला लागतं. अचानक त्याच्या डोक्यात पोपटाचा विचार येतो. बाप रे, मलाच इतके कासावीस होते, त्या पोपटाचे काय होत असेल. तेवढ्यात आई बाबा येतात. दार उघडताच तो म्हणतो, बापरे, किती भयानक आहे हे बंदिस्त जीवन. जर मलाच एवढा त्रास झाला, त्या पोपटाचे काय होत असेल. त्यावर बाबा म्हणतात, शाबाश राम, देवाने तुला बुद्धी दिली. असे म्हणून ते तिघेही सकाळी उठून त्या पोपटाला पिंजऱ्यातून मुक्त करतात. पोपट आकाशात उंच उडताना जणू रामला हेच सांगत असतो की घरट्यात जन्मलो आम्ही, निसर्गात जगलो स्वच्छंदी, मानवा नको करू आम्हाला पिंजऱ्यात बंदी. आणि गोष्टीचे तात्पर्य हेच आहे की पशु पक्ष्यांना सुद्धा त्यांचा स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे, हे मानवाने विसरू नये. धन्यवाद. Everyone, I am Nashin Haider. I am going to narrate this story, Lion and the Cows. Once upon a time there lived 4 cows in the small village. They were best friends. They always used to go from grazing together in the jungle. Their unity always saved them from dangers. One day a lion saw the cows grazing together. The lion wanted to eat the cows, so he went to catch them. When the cows saw the lion, all of them fought together with him. The lion had to run away. After some days, the cows fought with each other and started grazing alone. This was the right time for the lion to attack them. The lion hid himself behind the bushes, and when a lonely cow would come closer, he would kill her. In this way, all the 4 cows were killed one by the lion. So moral of the story is, united we stand, divided we fall. Thank you. नमस्ते, मेरा नाम ओम शैलेश जायसवाल है। मैं गोल्डन किड इंग्लिश प्राइमरी स्कूल अमरावती कक्षा 6वीं का विद्यार्थी हूँ। आज मैं आपको भालू की कहानी सुनाना चाहता हूँ। मैं जिस गांव में रहता था, उस गांव में एक दिन उस गांव में भालू आ गया। भालू को देखकर लोग घबरा गए और उसे मारने के लिए लकड़ी, कुल्हाड़ी, भाला आदि सामान लेकर आए, क्योंकि उस भालू ने हमारे गांव के बहुत से घरों में से पालतू जानवर खा लिए थे और कुछ लोगों को चोट पहुंचाई। पर उस दिन किसी ने वन विभाग को भालू के बारे में सूचना दी। तब वन विभाग के प्रयत्नों द्वारा भालू को वापस जंगल की ओर भेजा गया। यह तो अच्छा हुआ, अन्यथा लोग उसे मार डालते। मॉरल ऑफ द स्टोरी, हमें सोचना चाहिए, बिना सोचे समझे कार्य न करना चाहिए। हर जीव जंतु हर दिल में है पार, जलाओ जीव जंतुओं को मरने से बचाओ। जय हिंद, जय भारत. मिळले होते आणि त्या दिवशी त्यांनी एक शर्यत करायचं डिसिजन घेतलं. तर त्यांनी म्हटलं की आपण उद्या 10 वाजता आपली शर्यत चालू करू. तर ते 10 वाजता त्या जागेवरती पोचले जिथून सगळे ते शर्यत चालू करणार होते आणि तिकडे सगळे लोक त्या शर्यतला बघायला आले होते. आणि मग शर्यत चालू झाली तर कासव खूप हळू झाला आणि जो ससा होता तो खूप धावत समोर निघाला कासव पेक्षा. आणि मग
ससाने बागे बघितलं. त्याने तर म्हटलं हा तर मला दिसत नाही आहे, मी थोडासा आराम करून घेऊ. तर त्याने म्हटलं की मी इकडे आराम करतो या झाडाच्या खाली, आणि तो मला पकडू नाही शकणार, मी तिथे समोर चालला जाणार. आणि मग तिकडे तो झोपला थोड्या वेळ, आणि मग तिकडून कासव जात 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 त्याच्या समोरून तिकडे पोचून गेला. आणि मग ससाला जेव्हा जाग आली तेव्हा तो धावत धावत समोर गेला, आणि मग त्यांनी बघितलं की ससा तिकडे पोचलेला होता. या स्टोरीचा मीनिंग आहे की कोणाला पण खाली बघायचं नाही. Once upon a time, in a dense forest, lived the ferocious tiger, the mighty king of the jungle. He wanted all the animals should obey his commands. He wanted to be the supreme, the best. So he commanded, everyone should be lower than me. The birds shall not fly high. The monkeys shall not walk. All the animals were very scared, but quietly obeyed the tiger. But the young ones were upset. They wanted to be their best self. So they learned new things when their parents were not around. Monkeys learned to leap, swing on high trees, and eagles learned to fly high. One unfortunate day, it rained heavily. There was water everywhere. All the animals were very scared. The birds screeched, "We should not fly high. If the tiger knows, he will kill us." The monkey shouted, "If you will not fly high, the flood will sweep you away. You will die anyway." He said, "Follow us and climb higher." The monkeys and eagles help other animals to reach safe and high places. Suddenly, they heard the tiger crying, "Help! Help!" His leg was trapped under a big rock. The young monkey came for help. He tied the rock to a vine of a tree. With the help of other monkeys, he pulled the rock. The tiger was saved. And he was very sorry. Tiger learned that everyone has unique qualities and they should work on them. And we also learned that their strength in unity, we can fight any problems together. Thank you. My name is Parjan. I study in first. My topic is we should not keep animal in cage. Everybody loves freedom, therefore animals also love freedom. Because of cages, they lost their natural habits. The life cycle is getting shorter and shorter day by day because of living in cages. Even animal, no one can live happy in cages. Humans are very greedy. They give very limited food to animal. But in forest, there are no limitation of food. So we should not keep animal in cages.